वसीम कादर. हो मी सर, तुमचं कुरिअर. सर, इथे जरा साइन करा. एक रात्र जीवनाचा मंत्र. जर तुम्हाला तुमच्या जीवनाची रात्र अविस्मरणीय करायची असेल तर 24 जानेवारीला ब्लू हेवन मध्ये संध्याकाळी 7:30 वाजता तुमचं स्वागत आहे. ही रात्र तुम्ही आयुष्यभर कधीही नाही विसरू शकणार. वाव, कोणाचं इन्व्हिटेशन आहे? कोण जाणे, नावही नाही लिहिलंय. व्हॉट? हो, हे कसं शक्य आहे? स्वतःच बघ. नाव तर नाहीच आहे, फक्त वेळ दिलाय आणि पत्ताच लिहिलेला आहे. आणि हेही नाही लिहिलंय की कशाबद्दल पार्टी देतोय. सरप्राईज पार्टी असेल ग. नाही, मला तर वाटतंय कोणतरी आपली मस्करी करतंय. मस्करी? पण अशी मस्करी कोण करू शकतं? तुझ्या एखाद्या मित्राने केली असेल. मित्र? पण माझा तर असा कोणताच मित्र नाहीये जो अशी मस्करी करेल. जरा हे कार्ड बघ, याचं प्रिंटिंग किती स्पेशल आहे. यावर खूप पैसे खर्च केलेले आहेत. मग त्यात काय झालं? अगं, मस्करी करणारे इतका खर्च नाही करत. नॉर्मल कम्प्युटरने प्रिंटआउट काढून पाठवतात. पण ज्या प्रकारे हे कार्ड डाय बनवून प्रिंट केलंय त्यावरून स्पष्ट आहे की एक कार्ड तर नसेल बनवलं. म्हणजे तुला म्हणायचंय 24 तारखेला खरंच पार्टी ठेवण्यात आलीये? वाटतं तर असंच आहे. पण इन्व्हिटेशन कार्डवर तर कोणी आपलं नावच नाही लिहिलंय. मला माहितीये यार, हे काम तर फक्त गौरीच करू शकते. आणि तसंही तिला अशा प्रकारच्या सरप्राईज पार्टीज प्लॅन करायची खूप आवड आहे. यार, आपण तिला जर विचारलं तर ती सांगणार आहे का की हे तिनेच केलंय? ओ गॉड यार, तू पण ना विसरलीस, या 24ला तिच्या नवऱ्याचा बर्थडे आहे. कदाचित तिने बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी पार्टी प्लॅन केली असेल. या यार. आणि काहीही असो,
मी तर जाणार आहे या पार्टीला. अशी चांगली संधी कोण सोडणार आहे? वाव, तुला याहून चांगली संधी नाही मिळणार अभय. एकदा डॅडना भेटून घे, ते परवाच येत आहेत. परवा? हो, 24 ला. ओके. का, काही प्रॉब्लेम आहे? ना ना ना, अरे मला काय प्रॉब्लेम असणार आहे. ऍक्च्युली 24 ला एक पार्टी आहे, दॅट्स इट. ओके, नो प्रॉब्लेम. डॅड 24 ला येत आहेत ना, तू त्यांना नंतर भेट. ठीक आहे. हे पण ही पार्टी कोण देत आहे? पार्टी ऍक्च्युली आय डोंट नो. हा, यावर नाव नाही लिहिलंय. यू डोंट नो. या तरी तू पार्टीला जाणार आहेस? अगं, पार्टीत गेल्यावरच कळेल ना की नेमकी व्यक्ती कोण आहे जिने इतकी मेहनत केली. काय कमाल आहे. बरं, पार्टी केव्हा आहे? 24ला? ओ, 24ला तर पॉसिबलच नाहीये. नाही, काही पर्सनल काम आहे सर. ऍक्च्युली एक पार्टी आहे. हो सर. सर मी 25ला येतो ना. डोंट वरी सर, तुमचं काम नक्की होणार. थँक्यू. थँक्यू सर. 24 फेब्रुवारी. एक्सक्यूज मी. हाय. ओ हाय. अजून कोणी आलेलं दिसत नाहीये. वाटतंय आपण लवकर आलोय. हाय गाईज. हाय. हाय. वाव, इट्स कूल. मला वाटलं इथं खूप गर्दी असेल. बघूया, कदाचित होईलही. बाय द वे, आय एम वसीम. आय एम सीमा. मी बद्रीनाथ. हाय एव्हरीवन. हाय. हाय. विचारणं जरा विचित्र आहे, पण पार्टीचा होस्ट कुठे आहे? आय डोंट नो. म्हणजे तुम्हालाही तेच इन्व्हिटेशन कार्ड मिळालं जे आम्हाला मिळालं होतं? हो. आणि मलाही. हाय गाईज. हाय. हाय. मी गणेश बन्सल. तुमचा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतोय. हो का? पण मला तरी ते कोणीच ओळखीचं दिसत नाहीये. एक्झॅक्टली, मलाही तसंच वाटतंय. इनफॅक्ट कोणीतरी आपली मस्करी करतंय. आय मीन जस्ट थिंक, ना कोणी होस्ट आहे, ना कोणी डीजे आहे, साधा वेटरही नाहीये इथे. हो, पण डीजे नाहीये, पण म्युझिक आहे. वेटर्स नाही आहेत म्हणून काय, ड्रिंक्स तर आहेत. आणि बघा, होस्ट नाहीये, पण तरी पार्टी तर आहे ना यार. अशा पार्टीचा काय अर्थ? आय मीन कोणी कोणाला ओळखतही नाही इथे. ज्याने आपल्याला ही पार्टी दिली आहे तो आपल्याला ओळखतो. कदाचित त्याला आपल्याला भेटवायचं असेल. या. हां हां. हॅलो.
हाव आर यू? नाही ॲक्च्युली मी थोड्या वेळाने फोन करतो, मी जरा बाहेर आलोय. ओके ओके, बाय बाय. हाय गाईज. या हाय. हाय. आय एम शुअर की तुलाही इथे कोणी ओळखीचं दिसत नाहीये. या, दॅट्स राईट ब्रो. वेल गाईज, एकदा परत इंट्रो होऊ द्या. आय एम वसीम. आय एम सीमा. हाय अभय. गणेश. नलिनी. हे 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 सगळं काय चाललंय? आणि आपण या नाटकाची पात्र का बनत चाललोय? नाटक? ऑफकोर्स नाटक. ही काय पार्टी आहे? पार्टी अशी असते का अशा अनोळखी लोकांच्या गर्दीत? एक्झॅक्टली, मला पण हेच वाटतं. कोणीतरी आपल्या सगळ्यांचा पोपट केलाय. इनफॅक्ट कॅमेरा पण असतील इथे. येस, यू आर राईट. मलाही तसंच वाटतंय. हे एखाद्या टीव्ही चॅनलवाल्यांचं काम असू शकतं. जर असं असेल तर खूप मजा येईल. नाहीतर यार, आजकाल कोणाला हल्ली असा स्कोप मिळतो. पण मला या मूर्खपणाचा भाग नाही व्हायचंय. आय क्विट. कमाल करतोस यार. अनोळखी माणसाच्या पार्टीत येऊन ड्रिंक्स घेऊ शकतोस, पण एन्जॉयमेंट नाही. ते तर मी फक्त चेक करत होतो की कोणी ड्रिंक्स मध्ये काही मिसळलं तर नाही. रिअली? जर यात खरोखर विष असतं तर तुझं काय झालं असतं? हा, मराल. तुम्ही सगळे मराल. मी नाही, तुम्ही सगळे मराल. वेल गाईज, तुम्हालाही चेक करायचं असेल की तुमच्या ड्रिंक्स मध्ये विष वगैरे तर नाहीये ना? म्हणजे शुअर. या शुअर शुअर शुअर. ओके. चला हा. लेट्स गो. कम ब्रो. ओके यार, दिस इज टू मच. आता तर शुद्धही उरली नाही आणि गंमतही. हो यार, मी ठरवलं होतं खूप धमाल करेन. इथे तर काही नाहीये. माझी तर अख्खी रात्र वाया गेली. आणि इन्व्हिटेशन कार्डवर लिहिलं होतं तुमची रात्र अविस्मरणीय ठरणार. ही रात्र पण लक्षात राहणार यार. कोणीतरी काय मस्त पोपट बनवलंय. ओके यार, ड्रिंक पण संपलं आणि म्युझिक पण बंद झालंय. काही वांधा नाही, मी गाणं गातो. हॅलो एव्हरीबडी. ही रात्र तुमच्या आयुष्याची सगळ्यात सुंदर रात्र आहे. ही रात्र तुमच्या आयुष्याची शेवटची रात्र आहे. व्हॉट? काय फालतूगिरी आहे ही? आणि ही जर गंमत असेल तर मला अशी गंमत अजिबात आवडत नाही. अरे तू आहेस तरी कोण? हा, समोर का नाही येत तू? आता मी इथे एक क्षणही थांबणार नाही.
दरवाजा बंद झालाय. हा दरवाजाही आणि आयुष्याचा दरवाजाही. काय फालतूपणा आहे हा? तू असं नाही करू शकत. ओरडू नका. तुमचा आवाज आणि तुमचा श्वास जपून वापरा, कारण लवकरच तुमचा श्वास बंद होणार आहे. ओ माय गॉड, या एसीला काय झालंय? हा एसी कोणी बंद केला? गरमी तर तुम्ही सहन करू शकता, पण हळूहळू ऑक्सिजन ही संपणार आहे. श्वास कोंडायला लागेल. माहितीये, जेव्हा श्वास घेणं अवघड होतं तेव्हा कसं वाटतं? माणूस तडफडू लागतो, आणि मला तुम्हाला तडफडताना बघायचंय. तिथे कोणतरी आहे जो नजर ठेवू नये. अरे कमॉन यार, आपण इथून बाहेर पडायला काहीतरी प्रयत्न करायला हवेत. मीच काहीतरी करतो. ओपन द डोर. ते काय आहे? धूर. अरे तुला काय हवंय नेमकं? काय दुश्मनी आमच्या सोबत तुझी? प्लीज 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 आम्हाला जाऊ द्या इथून. मला मरायचं नाहीये. प्लीज प्लीज आम्हाला इथून जाऊ द्या. प्लीज दरवाजा उघडा. प्लीज. आपण कोणाला तरी फोन करून बोलवायला पाहिजे. ओ गॉड, माझं डोकं बडबडू लागलंय. डॅम इट, इथे तर सिग्नलच नाहीये. तुम्हाला काय वाटलं तुम्ही इतक्या सहजपणे कोणालाही फोन करून बोलवून घ्याल? हिला काय झालं? हिला काय झालं? ओ माय गॉड, हिला काय झालं? अरे तू माझा श्वास कोणतोय? सांभाळ स्वतःला. गणेश गणेश गणेश, तुला काय होतं गणेश? वसीम वसीम, श्वास रोखून ठेव मित्रा. धीर धर, सगळं ठीक होईल. का फायदा मित्रा, तसे आपण नाही वाचणार. इथल्या सगळ्या मेकॅनिकल सिस्टम्स इलेक्ट्रॉनिक आहेत. दरवाजाला इलेक्ट्रॉनिक लॉक आहे. पण तू काळजी नको करू, मी प्रयत्न करतो. मी मरतोय. वसीम, तुला काही नाही होणार मित्रा. हिमतीने काम घे भाई. रोखून ठेव, श्वास रोखून ठेवण्याचा प्रयत्न कर वसीम.
वसीम 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 गणेश सीमा हेलो हेलो इमर्जन्सी इमर्जन्सी हेलो जिवंत आहे पण बेशुद्ध आहे. हिची पण नाडी सुरू आहे. हा पण जिवंत आहे. सेम हियर. पण हा जिवंत नाहीये. चीफ, इथे डाव्या बाजूला एक केबिन आहे. तिथे काही माईक्स आणि स्पीकर्स लागलेले आहेत. मला असं वाटतं तिथे कोणीतरी होता. तो यांना बंद करून सगळ्या तमाशा बघत होता. चायना, ॲम्ब्युलन्स मागवा आणि या शवाला ताबडतोब पोस्टमॉर्टम साठी पाठवून दे. ऑलराईट चीफ. साहिल. चीफ. हे बघ साहिल, त्या केबिन्स मधून आपल्याला फिंगरप्रिंट्स नक्कीच मिळू शकतात. ऑलराईट चीफ. मूव. आणि अभिनव, मला पूर्ण माहिती हवी आहे. हे लोक कोण होते आणि इथे का आले होते ते. राईट चीफ. मला वाटतं ही इन्फॉर्मेशन तर इथेच आहे. हे बघा, इन्व्हिटेशन कार्ड. कोणीतरी यांना इथे बोलावलं होतं, पण का? याचं उत्तर आपल्याला हीच लोक देऊ शकतील. मला नाही माहित तो कोण होता. आम्हाला तर फक्त इन्व्हिटेशन कार्ड मिळालं होतं. मला वाटलं माझ्या एका मैत्रिणीने सरप्राईज पार्टी ठेवली आहे. आम्ही विचारही करू शकत नव्हतो की कोणी अशा प्रकारे आम्हाला मारण्याचा प्रयत्न करू शकतो. तो त्या दिवशी आम्हाला सगळ्यांना तडफडून मारणार होता. तुमचा कोणावर संशय आहे? कोणी असा शत्रू ज्याला तुमचा जीव घ्यायचा आहे? शत्रू? त्यांचा तर कोणीही शत्रू नव्हता आणि ते फारसे कोणात मिसळायचे पण नाहीत. आणि मित्रही खूपच कमी होते. कोणती अशी व्यक्ती जिला तुमच्या पतीच्या मृत्यूमुळे फायदा होऊ शकतो? नाही, कोणी नाही. त्या पार्टीला हजर असणाऱ्यांपैकी कोणाला तू ओळखत होतीस? नाही, आम्ही सगळे तिथे पहिल्यांदाच भेटलो होतो. किती विचित्र गोष्ट आहे ना. 5 वेगवेगळ्या व्यक्तींचा एक कॉमन शत्रू. 5 नाही, 6. पार्टीला 6 लोक आले होते. 6? मग तो 6वा कोण आहे? एक बद्री नावाचा मुलगा होता.
तो सगळ्यात आधी तिथून बाहेर पडला. बहुतेक तो त्या ऍटमॉस्फिअरला घाबरला होता किंवा मुळातच तो डरपोक होता. पण आम्हाला असं कळलं की जो सगळ्यांच्या आधी तिथे पोहोचला होता त्याने ड्रिंक्स घेतलं होतं. राईट. तो गेल्यानंतरच ते दार बंद झालं होतं. याचा असा अर्थ आहे की की जो आम्हाला मारण्याचा प्रयत्न करत होता त्याला बद्रीला मारायचं नव्हतं, नाहीतर त्यानं त्याला का जाऊ दिलं असतं. म्हणजे तोच तर नव्हता ज्याला आमचा जीव घ्यायचा होता. मॅम, कधी तुमचा नवरा गणेश बन्सलला कोणी जीवे मारण्याची धमकी दिली होती किंवा तशी एखादी घटना घडली होती? हो, काही वर्षांपूर्वी माझ्या नवऱ्याला धमकवणारे फोन कॉल्स यायचे. कोणी अनोळखी व्यक्ती होती जी सारखा फोन करून त्यांना त्रास द्यायची. तो नेहमी वेगवेगळ्या नंबर्सवरून फोन करायचा, शिव्याही द्यायचा, जीवे मारण्याची धमकी द्यायचा. तो मला म्हणाला होता की तो माझ्या चेहऱ्यावर ऍसिड फेकेल आणि घाबरून मी पोलिसात तक्रार पण केली होती आणि पोलिसांनी माझे कॉल्स ऑब्झर्वेशन मध्ये ठेवले होते. पण कोण जाणे कसं काय त्याला हे सगळं कळलं आणि त्याने मला फोन करणे बंद केलं. असं असूनही तुमच्या नवऱ्याला या इन्व्हिटेशनच्या बाबतीत संशय नाही आला? त्यांना तर वाटलं सुद्धा नव्हतं. इन्व्हिटेशन कार्ड होतंच तसं खूप महागडं. त्यांनी म्हटलं होतं स्पेशल आहे. तसंही हल्ली आजकाल असे कार्ड्स कुठे बनतात. खरंच अलीकडे असं प्रिंटिंग बंद झालंय. हल्ली ऑफसेट प्रिंटिंगचा ट्रेंड आलाय. साहिल, तपास घे, हे कार्ड कोणत्या प्रिंटिंग प्रेसमध्ये छापलं गेलंय. पण चीफ, अशा तर शेकडो प्रिंटिंग प्रेस असतील, पण प्रत्येक ठिकाणी जाऊन चेक करणं कठीण आहे, पण अशक्य नाही. त्या प्रिंटिंग प्रेसमधून आपल्याला हे नक्कीच कळेल की हे कार्ड कोणी छापून घेतलंय. इथेही काही हाती नाही लागला. अभिनव, असंही असू शकतं की खुन्याकडे प्रिंटिंगचं सगळं सामान असेल आणि त्याने घरीच सगळी कार्ड्स छापली असतील. शक्य तर आहे, पण सगळ्या प्रिंटिंग प्रेसेसची माहिती काढायला हवी. तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही. आणि तसंही या एरियातल्या फक्त 30 प्रिंटिंग प्रेस होत्या. हा बोला साहेब. हो, मला तुमच्याकडून असं कार्ड छापून घ्यायचं होतं. मिळेल ना साहेब. अगदी असंच? हेही आमच्या इथेच तर छापलंय. काय सांगतोय? हे तर माझ्या मित्राने बनवून घेतलं होतं ना? तुमच्या मित्रानं? तेच ना, ते बुटकेस आहेत, चष्मा लावतात, तेच ना? हो. काय नाव काय आहे त्याचं? नाव तर नाही माहित साहेब, पण तुमचे मित्र आहेत तर तुम्हाला माहिती असेल ना. अच्छा, ते किती कार्ड्स छापले होते त्याने? 5 कार्ड्स. पण मी त्यांना सांगितलं होतं की 500 पेक्षा कमी आम्ही छापतच नाही. तर म्हणाले 500 कार्डचे पैसे घ्या, पण मला मात्र 5 कार्ड्सच हवेत. चला, थँक्स अ लॉट. 5 लोक, पण त्यांचं असं म्हणणं होतं की तिथे 6 लोक होते आणि त्यातला एक परत निघून गेला होता. बद्री. त्या लोकांनी त्याचं नाव बद्रीनाथ सांगितलेलं. आणि जे 5 कार्ड्स छापले होते ते 5च्या 5 कार्ड्स त्या लोकांकडे होते. याचा अर्थ बद्रीकडे कोणतंही कार्ड नव्हतं. आय सी. चीफ, प्रिंटिंग प्रेसच्या मालकाने जे वर्णन केलं होतं त्यावरून आम्ही एक स्केच बनवलंय. आय विल शो यू दॅट. हे बघा चीफ. आणि त्या पार्टीला आलेल्या सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की ही तीच व्यक्ती आहे जी त्या पार्टीतून निघून गेली होती. चीफ, मला वाटतं ब्लू हेव्हनचा मॅनेजर पळालाय. त्याच्याशी आतापर्यंत कॉन्टॅक्टही झाला नाहीये आणि त्याचा ठाव ठिकाणी लागत नाहीये. जर ही व्यक्ती ती असेल जिने या सगळ्यांना बोलवलं होतं आणि ज्याला त्यांचा सूड घ्यायचा होता, याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती क्रिमिनल माइंडसेट असलेली आहे. नक्कीच तिचा काहीतरी क्रिमिनल रेकॉर्ड असणारच. त्याने त्या सगळ्यांवर पुन्हा हल्ला करण्याआधीच आपल्याला त्याला शोधून काढावं लागेल.
चला तर तुमची ओळख करून देते एका अशा रिअल हिरोशी ज्याने स्वतःचा जीव तर वाचवलाच पण निष्पाप लोकांचेही प्राण वाचवले. तर हे आहेत मिस्टर अभय श्रीवास्तवजी. थँक्यू. हे बघा, मी कोणी हिरो वगैरे नाहीये. मी फक्त तेच केलं जे मला करायला हवं होतं. पण त्या परिस्थितीत जेव्हा लोक विषारी वायू पुढे गुडघे टेकत होते, तुम्ही स्वतःला कसं वाचवलं? ऍक्च्युली मी कॉलेजच्या दिवसापासूनच अंडर वॉटर स्विमिंग चॅम्पियन आहे. त्यामुळे श्वास रोखून ठेवण्याची क्षमता माझ्यात आधीपासूनच आहे. त्याचाच मला पुढे फायदा झाला. पण जितका मी आनंदी आहे त्यापेक्षा जास्त मला दुःख आहे. दुःख या गोष्टीचं आहे की मी गणेश बन्सलला नाही वाचवू शकलो. पण ज्या व्यक्तीने हा भीषण डाव रचला होता, मला पूर्ण खात्री आहे देव त्याला नक्कीच शिक्षा देईल. हॅलो. हा अभि बोल. गुड. तू तिकडे लक्ष ठेव, आम्ही लगेच तिथे पोहोचतो. मी बद्रीनाथ केदारनाथ वर्मा पूर्णपणे शुद्धीवर असताना स्वतःचा जीव देतोय. मला जगण्याचा काहीही अधिकार नाही. मी खुनी आहे, अपराधी आहे. पण सत्य हे आहे की मला त्यांना मारायचं नव्हतं. मला फक्त त्यांना तडफडवायचं होतं, त्रास द्यायचा होता, जसा त्यांनी मला दिला होता. पण आता मी हे हत्येचं ओझं घेऊन जगू शकत नाही, म्हणून स्वतःचा जीव देतोय. आता काय चीफ, प्रकरण तर मिटलं. ज्या खुन्याला आपण शोधत होतो त्याने तर स्वतःच जीव दिला. नाही अभिनव, कोण जाणे, मला असं वाटतं की ही आत्महत्या नाही, हत्या आहे. चीफ, तुमचा संशय बरोबर होता. बद्रीने आत्महत्या नाही केली, उलट त्याचा गळा दाबून त्याला मारण्यात आलाय.
व्हॉट? हो साहिल, कारण बद्रीच्या गळ्यावर जे वळ होते ते अगदी सरळ होते आणि फाशीमुळे जर त्याचा जीव गेला असता तर त्याच्या गळ्यावरचे वळ जवळपास इंग्लिश लेटर यू सारखे असते. पण कोणालाही त्याचा खून करून त्याला आत्महत्येचं रूप देण्याची काय गरज होती? अभिनव, या प्रश्नाचं उत्तर त्या लोकांकडूनच मिळू शकेल ज्यांना त्याने मारण्याचा प्रयत्न केला होता. साहिल, त्या सगळ्यांना ब्लू हेव्हनला बोलावून घे. एकदा त्यांची कसून चौकशी करूया आणि या केसचा सोक्ष मोक्ष लावून टाकूया. ऑल राईट चीफ. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की तुम्हाला इथे का बोलवलं गेलंय. कारण हा जीव घेणा खेळ इथे सुरू झाला होता आणि तो संपायलाही इथेच हवा. संपायला हवा? खेळ तर कधीच संपलाय सर. इनफॅक्ट बद्रीच्या आत्महत्येबद्दल आम्ही पेपरमध्ये वाचलंय. पण अजूनही आम्हाला हे कळलं नाहीये की त्याला आमचा जीव का घ्यायचा होता. काय दुश्मनी होती त्याची आमच्याशी? वेल, वैर काय होतं हे ऐकल्यावर तुम्हाला जास्त मोठा धक्का बसेल. त्याने त्याच्या डायरीत तुम्हा सगळ्यांबद्दल लिहून ठेवलंय. डायरीत? येस राईट, डायरीत. त्या डायरीत 15 वर्षापूर्वींच्या घटनेचा उल्लेख आहे, ज्यात अगदी स्पष्ट लिहिलंय की ऑफिसला जाताना त्याने एका व्यक्तीकडे लिफ्ट मागितली आणि लिफ्ट न मिळाल्यामुळे तो ऑफिसला लेट पोहोचला आणि त्याची नोकरी गेली. आणि ज्या व्यक्तीकडे त्याने लिफ्ट मागितली होती त्याचं नाव होतं गणेश बन्सल. त्याचा इस्टेट एजंट त्याला पेइंग गेस्ट म्हणून एकाच रूमचा पार्टनर बनू पाहत होता, पण त्या मुलाने नकार दिला. म्हणूनच बद्रीला 6 महिने धारावीच्या झोपडपट्टीत काढावे लागले होते. आणि तो मुलगा तू होतास वसीम. व्हॉट? आणि एक महत्वाची गोष्ट अजून, एकदा एका मुलीने त्याला बसमध्ये कानाखाली ठेवून दिली होती. मुलीला असं वाटलं तो धक्का मारतोय. याच गैरसमजामुळे लोकांनी त्याला फार चोपला होता. ओ नो, हा तोच मुलगा होता. आय कांट बिलीव्ह दिस. तुम्हा सगळ्यांबद्दल त्याच्या मनात तिरस्कार होता, अत्यंत तिरस्कार. पण तो आमच्यावर सूड नाही उगावू शकला आणि म्हणून त्याने आत्महत्या केली. नाही, त्याने आत्महत्या नाही केली, त्याची हत्या करण्यात आली आहे. पण त्याच्या डेड बॉडी जवळ तर सुसाईड नोट मिळाली होती ना? हो, पण सुसाईड नोटवर जे रायटिंग आहे ते त्याच्या पर्सनल डायरीतल्या रायटिंगला मॅच नाही करत. आणि ते इन्व्हिटेशन कार्ड आणि त्या डायरीचं रायटिंग दोन्ही सेम आहेत. याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ स्पष्ट आहे वसीम. या खेळात त्याच्यासोबत आणखीन एक भागीदार होता आणि त्या दिवशी या पार्टीतही तो तुमच्या बरोबर एन्जॉय करत होता. व्हॉट? हे कसं शक्य आहे? हा काय मूर्खपण आहे? तुम्हाला काय वाटलं कोणी स्वतःचा जीव घेण्याचा प्लॅन करू शकतो? जर अभयने आम्हाला वाचवलं नसतं तर त्या दिवशी आम्ही सगळेच मेलो असतो. पण मुद्दा हा आहे की अभय इथे का आला होता. कारण अभयशी त्याचं काहीच वैर नव्हतं आणि वैर असतं तर त्याने त्या डायरीत त्या गोष्टीचा उल्लेख नक्की केला असता. तुम्हाला म्हणायचं काय? आम्हाला त्याच्या घरी पार्टीला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे फोटो मिळाले. त्यावर क्रॉस केलेलं होतं. आम्हाला तिथे तुमचाही फोटो मिळाला मिस्टर अभय. आणखी एक गोष्ट, त्यावर जे क्रॉसचं चिन्ह होतं ते एका वेगळ्याच मार्करने बनवलं होतं. त्या अल्बम मध्ये तुझाही एक फोटो होता. खरं आहे ना हे? हे खोट आहे, मूर्खपण आहे हा. हे दोन्ही फोटो बघ, अगदी निरखून.
हे दोन्ही फोटो एकाच दिवशी एकाच ठिकाणी काढलेले नाहीयेत का? दोन्ही फोटोंच्या बॅकड्रॉपला भिंत सेम आहे. आताही तू हेच सांगशील की बद्री तुझा मित्र नाही शत्रू होता? हा, तो माझा मित्र होता. यार मला हे कळत नाहीये की तुझं दिव्यावर प्रेम आहे आणि दिव्याचंही तुझ्यावर प्रेम आहे. मग तुमच्यात प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम आहे तिचा बाप. तो एक रिटायर्ड सैनिक आहे आणि त्याला दिव्या करता एक असा नवरा मुलगा हवाय जो सुपर हिरो असेल. आणि मी एक सामान्य माणूस आहे ज्याने कधीही आयुष्यात एकही महान काम केलेलं नाहीये. तर माझ्याकडेही एक तोडगा आहे. ज्यामुळे मी रिअल लाईफ मध्ये हिरो बनेन आणि तुला त्या लोकांचा सूड उगवण्याची अशी संधी मिळेल ज्यांच्याबद्दल तुला तिरस्कार आहे. आमचा उद्देश कोणालाही मारण्याचा नव्हता. बद्रीला त्यांना तडपताना जीव वाचवा म्हणून भीक मागताना बघायचं होतं. आणि मला सगळ्यांच्या नजरेत हिरो व्हायचं होतं. पण गणेश अस्थमाचा पेशंट निघाला जे आम्हाला माहित नव्हतं आणि त्याच्या मृत्यूने बद्रीला हादरवून टाकलं होतं. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू त्याला मारलायस. हा तुझा प्लॅन होता. बद्री हा एक अपघात होता. जे घडायचं ते घडलंय. विसर आता ते. नाही, मी पोलिसांना सगळं सांगेन. मी सांगेन की मी काही नाही केलंय. त्याचं तोंड बंद करणं आवश्यक होतं. कायद्याने मला काही शिक्षा झाली असती तर मी ते सहन केलं असतं. पण दिव्या कधीच माझी झाली नसती. म्हणून मी हे सगळं केलं. मला दिव्याच्या वडिलांच्या नजरेत हिरो व्हायचं होतं. पण नियतीने मला हत्यारा बनवलं. गुन्हा हा प्रेमातून केलेला असो किंवा तिरस्कारातून, तो नेहमी वाईटच असतो. तुम्ही हल्लीचे तरुण आपला हेतू साध्य करण्याकरता कोणताही मार्ग निवडता. पण एक गोष्ट तुम्ही ही विसरता की वाईटाचा अंत हा वाईटच होतो आणि गुन्हेगारीचा मार्ग फक्त आणि फक्त एकाच ठिकाणी जाऊन संपत असतो, जेलमध्ये.